कितीतरी जणांना आज रात्री झोप लागत नाही. 3-3, 4-4 तास काही ना काही उपाययोजना करून सुद्धा रात्रीची चांगली झोप घेता येत नाही. किंवा काही जणांना तुटत-तुटत झोप लागते. काही जणांची झोपच पूर्ण होत नाही. काही जण फक्त रात्रीच्या वेळेस 2 ते 3 तासच झोपतात. अशा अनेक समस्या लोकांना आहेत आणि म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत इन्सोमनियावरती अनेक वार व्हिडिओ केलेले आहेत. कारण त्याची आज प्रत्येकाला गरज आहे. कारण काय होतं, इन्सोमनिया झाला, की त्यानंतर डॉक्टरांकडे बरेच जण जातात. डॉक्टर औषधं देतात. पण खरं सांगू का, औषधांची एकदा सवय लागली ना, ती सवय कधीही जात नाही. आत्तापर्यंत कितीतरी वर्ष योगवर्ग घेतल्यामुळे अनेक जणांशी माझा संपर्क झाला. अनेक जणांशी बोलणं झालं. त्यातून मला हे लक्षात आलं, की एक छोटंसं काहीतरी कारण असतं. थोडासा स्ट्रेस वाढला, कामाचा खूप स्ट्रेस झाला किंवा प्रेग्नंट राहिल्यानंतर, महिलांची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला सांभाळण्यासाठी रात्रीचं जागरणं करावी लागतात. मग झोपच तुटून जाते. मग ती जी आपली सायकल असते बॉडीची ती तुटल्यामुळे नंतर परत झोपेची ती सायकल सुरळीत होत नाही आणि म्हणून परत गोळ्या सुरू होतात. तर अशी छोटी-छोटी कारणं जेव्हा असतात ना, तेव्हा त्याच्यावरती लगेच गोळ्या घेऊ नका. हे मी तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओच्या सुरुवातीला स्पष्टपणे सांगेन. कारण या गोळ्यांचा शरीरावरती जो परिणाम आहे तो खूप विपरीत परिणाम होतो. आपल्या किडनीवरती त्याचा वाईट परिणाम होतो. ओव्हरऑल लाईफस्टाईल पूर्ण बिघडून जाते आणि एक दिवस गोळी नाही खाल्ली की झोप नाही लागत. असे मी अनेक जण पाहिलेले आहेत आणि म्हणूनच एक नैसर्गिक असा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे योगासनं. आता तुम्हाला वाटेल, की झोप ही नैसर्गिक आहे. आपण बेडवरती झोपलो की चांगली झोप लागायला पाहिजे. मग त्याच्यासाठी योगासनं करून आपल्याला थोडी शरीराची हालचाल करून झोप लागण्यासाठी कशी काय मदत होईल? आणि म्हणूनच इथे सुरुवातीला मी तुम्हाला सांगते 2013 ला अमेरिकन जर्नल ऑफ लाईफस्टाईल मेडिसिन यांनी रिसर्च केला आणि त्यांनी त्याच्यातून काय शोधलं, की आपला हायपर अराउजल जो असतो म्हणजे काय, की हायपर अराउजल म्हणजे कंटिन्युअसली अलर्टनेस. झोप म्हणजे शांती. मन शांत झालं, कामं उरकली, लाईटी बंद केल्या, की शांत झोप लागायला पाहिजे. पण जेव्हा बॉडी पूर्ण अलर्ट असते, की मी आता काहीतरी कामच करेन, एकदम ॲक्टिव्ह असते. सकाळी 7-8 वाजता असते की नाही, तशी जर बॉडी असेल, तर रात्री आपल्याला झोप लागत नाही. मनात खूप विचार सुरू असतील, तर आपल्याला रात्री झोप लागत नाही. तर याला म्हणतात हायपर अराउजल. आणि ते बॉडी टेन्शन जेव्हा निघून जातं, मसल्सना जेव्हा स्ट्रेचिंग मिळते, त्या स्ट्रेचिंगमुळे जेव्हा आपल्या मेंदूपर्यंत काही सिग्नल्स पोहोचतात, तेव्हा आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ॲक्टिव्ह होते आणि मग झोप लागते. असं कनेक्शन आहे सगळं योगासनं मेंदूचं, योगासनं आणि झोपेचं. तर आपण काय करूया, सायंटिफिकली शरीरात काय बदल होतोय हे तर आपण सुरुवातीला जाणून घेतलंच. आता आपण योगासनांकडे वळूया. तुम्ही ही योगासनं नीट शिकून घ्या. तुम्हाला ही दररोज करायची आहेत. कारण तुम्हाला जरी हा त्रास नसेल, तरी तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला ना कोणाला हा त्रास होऊ शकतो किंवा असेलही. तर तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल. चला लगेच सुरुवात करूया. आपण हायपर अराउजल बद्दल बोलत होतो. म्हणजेच मसल टेन्शन त्यामध्ये गेलं पाहिजे. ते टेन्शन घालवण्यासाठी पहिले जरा शांत बसून आपण दोन्ही हातांना असं ताणायचं. शांतता किंवा स्थिरता ही फक्त शरीरामध्ये इथे अपेक्षित नाहीये. तुम्हाला मनाने पण शांत होणं अपेक्षित आहे. त्यामुळे श्वासावरती लक्ष केंद्रित करा. हळू-हळू श्वास सोडता-सोडता खाली वाका. पहिलंच आसन आहे पश्चिमोत्तानासन. शरीराला योग्य ठिकाणी ताण मिळाल्यामुळे, पाठीला ताण मिळाल्यामुळे त्याचा मेंदूला नक्कीच उपयोग होतो. कारण ही इथे स्पायनल कॉर्ड आहे. स्पायनल कॉर्ड आपल्या मेंदूला आणि शरीराला कनेक्ट करत असते. आपल्या शरीरातल्या प्रत्येक क्रिया स्पायनल कॉर्डमधून पुढे जात असतात. कारण ती मज्जासंस्थेचा भाग आहे. हे पहिलं आसन आपण पाहिलं. या आसनामध्ये तुम्हाला जितका वेळ पडून राहता येईल, तितका वेळ तुम्ही यामध्ये थांबा. अजिबात मोजू नका मी किती वेळ थांबतेय किंवा थांबतोय किंवा हे आसन किती वेळा करावं, हे प्रश्नच निर्माण होऊ देऊ नका. फक्त आसनात तुमचे ताण आणि तुमचा श्वास याकडेच लक्ष असू देत. तरी अंदाजे 1.5 ते 2 मिनिट तुम्ही आसनात थांबलात, की हळू विश्रांती घ्या. पुन्हा इथे श्वासाशीच कनेक्ट राहा. श्वास घेत विश्रांती. श्वास सोडताना विश्रांती. यालाच लागून असणारी अजून 1-2 योगासनं आपण इथल्या इथे पाहूयात. पायात अंतर घेऊया. एक पाय गुडघ्यातून वाकवूया. दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात वरती ताणायचे. पश्चिमोत्तानासनामध्ये केलं तसंच. हळूहळू श्वास सोडताना खाली वाकायचं.
आता इथे वारंवार श्वासाचा मी उच्चार करते. तो का? कारण जेव्हा आपण योगासनं करताना श्वासावरती लक्ष केंद्रित करणार, तेव्हा आपलं जे अटेन्शन आहे, लक्ष आहे, ते श्वासावर असल्यामुळे इतर विचारांवरचं लक्ष कमी होणार. म्हणजे इतर विचारांची जी संख्या आहे आपल्या मेंदूमध्ये, ती हळू-हळू कमी होणार. म्हणजेच ही चांगली झोप लागण्यासाठीची प्रोसेस आहे, असं तुम्ही समजू शकता. या विश्रांती घेऊया. हे तुम्ही नक्की दुसऱ्या बाजूने सुद्धा करा. आता वेळेअभावी आपल्याला दुसऱ्या बाजूने पाहणं शक्य नाहीये. आपण लगेच पुढे जाऊया. आता दोन्ही पाय बद्ध कोणासनात ठेवू. बटरफ्लाय पोझिशन मध्ये पाय घेतल्यानंतर थोडा हालचाली करून आपण या भागाला मोकळं करून घेऊया. पुन्हा श्वासाशी कनेक्ट व्हा. श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडताना इथे खाली वाका. संथ आणि दीर्घ श्वसनामुळे आपली हृदय गती हळूहळू संथ होत जाते. कुठलीही घटना घडते बघा, जी भीतीदायक असते, जी ताण निर्माण करते, त्या घटनेमुळे लगेच तुमच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात, पटापट व्हायला लागतात. याचाच अर्थ काय? की जेव्हा ताण येतात तेव्हा हृदयाचे ठोके पटापट पडतात. तर इथे हृदयाचे ठोके म्हणजे हृदय गती जेव्हा संथ होते, तेव्हा आपल्या मेंदूचे जे काही ताण असतात ते हळूहळू निघून जातात. मन शांत होत असतं. आता यामध्ये दोन्ही हात आपण समोर सरळ ताणूयात. या आसनातही तुम्हाला खूप बरं वाटेल. तुम्हाला जितका वेळ यामध्ये पडून राहता येईल तितका वेळ तुम्ही थांबा. मग पुन्हा यावरती. पुढच्या आसनाकडे वळूयात. जठर परिवर्तन आसन. पाठीवरती झोपायचं. त्यानंतर दोन्ही हात आपण असे खांद्याच्या रेषेत घ्यायचे. मग पाय उचलायचे आणि एका दिशेला ठेवून द्यायचे. यामुळे सुद्धा पाठीमधला ताण निघून जातो, कमरेतला ताण निघून जातो, पायांना एक बऱ्यापैकी स्ट्रेच मिळतो आणि रिलॅक्सेशन घेता येतं. आता जी योगासनं आपण निवडलेली आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला संथ श्वसन ठेवता येईल. इथे कुठेही आपल्याला शरीराला जास्त मेहनत घ्यायला लावायची नाहीये. शरीराचं वजन आपल्याला जास्त कुठे उचलायचं नाहीये. पाय उचलले, ठेवून दिले. रिलॅक्सेशन आहे सगळीकडे. हेही तुम्ही दोन्ही बाजूने नक्की करा. विश्रांती घ्या. पुढचं आसन पाहूया, शशांक आसन. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घेऊया. हळूहळू पुढे बघा. तुम्ही इतका वेळ पाहताय का, ऑब्झर्व करताय का? गेली 5-6 योगासनं आपण करतोय आणि ही योगासनं करताना गायत्रीचे डोळे कंटिन्युअसली बंद आहेत. जी शरीरामध्ये प्रोसेस होतीये ना, ती प्रोसेस होण्यासाठी आपण अशी शरीराला साथ दिली पाहिजे. डोळे बंद करून, आजूबाजूला जरा शांतता ठेवून, बाकी सगळे कामं, मोबाईल, लॅपटॉप सगळं उरकून बाजूला ठेवून आपण इतकं शांत झालं पाहिजे. तेव्हा शरीरामध्ये, मेंदूमध्ये मेलाटोनिन हॉर्मोन सेक्रेट व्हायला लागतो. मेलाटोनिन हॉर्मोन हा पिनियल ग्लँड्समधून सेक्रेट होत असतो. आणि ही कशी नॅचरल प्रोसेस आहे. सूर्यास्त झाला, सगळा अंधार झाला की आपल्या डोळ्यांमधून मेंदूपर्यंत सिग्नल्स पोहोचतात की सूर्यास्त झालेला आहे. आता मेलाटोनिन सेक्रेशन करण्याची वेळ आहे आणि तेव्हा हे पिनियल ग्लँड्स मेलाटोनिन सेक्रेशन करतात. पण आता काय झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटीची निर्मिती झाल्यानंतर हळूहळू यामधली टेक्नॉलॉजी वाढत गेली. टेलिव्हिजन आले, लॅपटॉप्स, मोबाईल आल्यामुळे ती जी ब्ल्यू लाईट आहे ती काय आपल्या हातातून सुटत नाही. म्हणजे जी बाहेरची लाईट होती ती 7-7:30 वाजता संपली, पूर्ण बंद झाली, म्हणजेच सूर्यास्त झाला की त्यानंतर आपल्या मोबाईलची लाईट रात्री 12-1-2 पर्यंत मात्र सुरू असते. मग मेलाटोनिन सेक्रेशन कसं होईल? म्हणून ही योगासनं करताना हे लक्षात ठेवा, काही बदल तुम्हाला तुमच्यात करावेच लागणार. ते करायलाच हवेत. जसं ही योगासनं करण्याच्याही अगोदर मोबाईल, लॅपटॉप सगळं काही बंद करून ठेवून द्यायचं. पुस्तकाचं वाचन करा, ओंकार जप करा, नामस्मरण करा
आणि लवकर जेवा. 7-7:30 वाजता तुम्ही जेवण केलं की नंतर तुम्ही 9:30-10 वाजता ही योगासनं करू शकता. त्याचा तुम्हाला उपयोग होईल. पुढच्या आसनाकडे वळूया. विपरीत करणे म्हणजे विलोम आसन. पाठीवरती झोपून दोन्ही पाय आपल्याला वरती उचलायचे. या आसनाचाही तुम्हाला नक्की उपयोग होईल. मेंदूच्या दिशेने जास्त रक्ताभिसरण झाल्यामुळे मेंदूच्या पेशी सक्रिय होतात आणि योग्य वेळेस योग्य हॉर्मोन सिक्रिशन होत असतं. जसं मेलाटोनिन सिक्रिट होणं महत्वाचं आहे, ते योग्य वेळेस होणं महत्वाचं आहे. त्यासाठी उपयुक्त ठरतं. तसंच मेंदूमध्ये एक न्यूरोट्रान्समीटर्स आहेत, गामा अॅमिनोब्युट्रिक ऍसिड, आणि ते न्यूरो ट्रान्समीटर्स जेव्हा जास्त प्रमाणात सिक्रिट होतात तेव्हा मेंदूची बाकीची सगळी कामं असतात, म्हणजे सतत विचार करणं, ताणतणाव असणं, इमोशन्स, भावभावना या मेंदूमध्ये सतत सक्रिय राहणं, या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतात आणि त्यामुळे आपल्या मेंदूला आणि शरीराला रिलॅक्सेशन मिळतं. तर हे गामा अॅमिनोब्युट्रिक ऍसिड, हे न्यूरोट्रान्समीटर्स जरा जास्त प्रमाणात वाढायला पाहिजेत आणि त्यासाठी मेंदूच्या दिशेने रक्ताभिसरण होणं महत्वाचं आहे. त्यासाठी हे आपण विलोम आसन शिकलेलो आहोत. आता एक शेवटचं आसन पाहूयात, मत्स्यासन. हे एक इन्व्हर्जन होतं, म्हणजे आत पाय वरती आणि डोकं खाली होतं. त्यामुळे रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने जास्त झालंय, तर तुम्ही लगेच उठू नका. त्याआधी तुम्ही पाठीवरती झोपून राहायचं. एखाद मिनिट जरा विश्रांती घेतली की त्यानंतर डाव्या कुशीवर वळायचं आणि उठून बसायचं. मग आपण शेवटचं आसन करण्यासाठी जरा उशा घेऊयात. कारण काय होतं, मत्स्यासनात आपण अजून एक देऊ. मत्स्यासनात जरा डोक्यावरती वजन घेतलं ना की जास्त वेळ थांबता येत नाही. त्यापेक्षा आपण सगळं वजन असं उशांवरती सोडून दिलं आणि डोकं मागे सोडून दिलं की आपल्याला त्याचा उपयोग होतो. परत इथे पाहताय तुम्ही, डोक्याचा भाग खालच्या दिशेने, त्यामुळे मेंदूकडे रक्ताभिसरण चांगलं होतंय. इथे आपण हातही सैल सोडून दिलेले आहेत. इथेही श्वासावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करा. जितका वेळ तुम्हाला या स्थितीमध्ये थांबता येईल तितका वेळ तुम्ही थांबा आणि विश्रांती घेताना अचानक वरती येऊ नका. जर आसनांची सवय नसेल आणि पाठीला चांगली लवचिकता नसेल तर पाठ तुमची भरून येऊ शकते. मग आधी हात खाली घ्यायचे, हळूहळू मान वरती उचलायची, मग हातांवरती वजन घ्यायला स्टार्ट करायचं. पाठीवरचं वजन हळूहळू हातांवर घ्यायचं आणि उठायचं. मी तुम्हाला शेवटचं आसन म्हणाले, पण अजून एक आसन महत्वाचं आहे, ते म्हणजे शवासन. हे राहता कामा नये. त्यामुळे तुम्हाला आता शवासन किती गरजेचं आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. हे पहा, शव अवस्था म्हणजे मृत्यू अवस्था. या मृत्यूच्या अवस्थेमध्ये एकही विचार नाही माणूस करू शकत. तो काहीच करू शकत नाही. ही अशी अवस्था काही काळासाठी तरी माणसाने इथे घेतली पाहिजे. त्याने एक मी म्हणून जी काही उपाधी धारण केलेली असते त्यालाच सगळ्या गोष्टी लागलेल्या असतात. तुम्हाला ताणतणाव आहेत, ते मी आहे म्हणून ताणतणाव आहेत. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीजचा ताण आहे, कामकाजाचा तो सगळा ताण आहे, तर या सगळ्या गोष्टी त्या मीला चिकटलेल्या असतात. पण शव अवस्था कशी आहे, त्यामध्ये मी हा उरतच नाही. जी चैतन्य शक्ती होती ती निघून जाते, अशी ती शव अवस्था असते. मग ती अवस्था एक 5 मिनिटासाठी इथे यायला पाहिजे. त्यातले काही क्षण जरी तुम्ही अनुभवले, ती शांती तुम्ही अनुभवली की त्याचा उपयोग तुम्हाला शरीरासाठी तर होतोच होतो. झोप चांगली लागणारच. त्यासोबत झोप न लागण्यासाठी जी काही कारणं असतात, की हाय ब्लड प्रेशर असेल किंवा काही शरीरात वेदना आहेत, योग्य हॉर्मोन सेक्रेट होत नाही, सगळ्या गोष्टी हळूहळू सॉल्व्ह होत जातील. कारण निद्रा ही व्यवस्था आहे ईश्वराची. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये खूप सुंदर बोललंय, या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थितः, नमस्तस्ये 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 नमो नमः. निद्रा देवी म्हणालेले आहेत. म्हणजे काय, तर या निद्रा ही एक सुंदर व्यवस्था आहे. फक्त त्या व्यवस्थेमध्ये बिघाड जो आपण आणलेला आहे त्याला फक्त आपण सुधारायचं. म्हणजे जशी झोप आपल्याला निसर्गाने दिली होती तशी शांत झोप तुम्ही पुन्हा घेऊ शकाल. तर तुम्हाला या सगळ्याचा नक्कीच उपयोग होईल अशी मी आशा करते. तर दररोज ही योगासनं करा, शांत झोप घ्या,
सुंदर जीवन जगा, निरोगी जीवन जगा आणि सदा आनंदी राहा. धन्यवाद.